KGF 3 जर मूवी आला तर त्यासाठी एखादा डायलॉग. मैं यहाँ पर सस्ती मौत मरने नहीं आया हूँ, दुनिया को ये दिखाने के लिए आया हूँ कि जिंदगी तूफान की तरह कैसे जी जाती है. टॉक्सिक ही मूवी एक यशची येते. त्या मूवीसाठी खूप चर्चा झाली त्या मूवीची सध्या तरी. तर त्या मूवीसाठी तुम्हाला हिंदी व्हॉइससाठी विचारणं का? मराठीमधला असा कोणता फेवरेट हिरो आहे तुमचा ज्याला तुम्हाला आवाज द्यायला आवडेल? दादा कौन की सर, इन लोगों के बारे में मत सोचो, कोई तुमसे ज्यादा ताकतवर नहीं. इस दुनिया में सबसे बड़ा योद्धा माँ होती है. AI या इंडस्ट्रीत आल्यामुळे काय फरक पडला आहे डबिंग आर्टिस्टसाठी? मेरी दोस्ती लायक कोई यार नहीं, मेरी दुश्मनी झेल सके ऐसी तलवार नहीं. बिजनेस करेंगे, ऑफर क्लोजेस सून. तुम्हाला तुमची लाईफस्टाईल जगायला कुठे आवडेल, सातारा की मुंबई? सातारचे सितारे द स्वराज टॉक्सवर. नमस्कार मंडळी, द स्वराज टॉक्समध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मी एक नवीन सिरीज घेऊन आलो आहे, साताऱ्यातले सितारे नावाची. या सिरीजमध्ये आपल्या साताऱ्यातले खूप नामांकित व्यक्ती आपले गेस्ट म्हणून येणार आहेत. तर आजचे आपले पहिले गेस्ट आहेत सचिन गोळे, जे KGF, कांतारा आणि अशा बऱ्याचशा मूवीमध्ये पडद्यामागचे हिरो आहेत. त्यांनी स्वतः आवाज देऊन त्या हिरोला हिंदीमध्ये स्टार बनवलं, सुपरस्टार बनवलं आणि साताऱ्यापासून ते नॅशनल लेवलपर्यंत, इंटरनॅशनल लेवलपर्यंत पोहोचवलं. तसे आपले सचिन गोळे सर. नमस्कार. नमस्कार. तुमचं स्वागत आहे सर द स्वराज टॉक्स या पॉडकास्ट चॅनलवरती. तर तुम्ही सुरुवात केली जी तुमचं स्ट्रगल आणि ही सगळी जर्नी आपण या पॉडकास्टवरती डिस्कस करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा, आपल्या साताऱ्यातल्या सगळ्या जनतेला किंवा प्रत्येक प्रेक्षकांना सांगा की तुमचं गाव कोणतं? माझं गाव सातारा जिल्ह्यामध्ये जावळी तालुका, एकनाथ शिंदे साहेबांचा जो तालुका आहे, म्हणजे त्यांचं गावच आहे ते. तर तोच तालुका मलाही लागतो आणि तुम्हालाही लागतो. तर माझ्या गावाचं नाव आहे पिंपळी. तर आम्ही लिहिताना असं लिहितो की मुक्काम पोस्ट पिंपळी, तालुका जावळी आणि जिल्हा सातारा. असं पाचगणीच्या पायथ्याला बसलेलं आहे आणि अतिशय म्हणजे डोंगराळ गाव आहे. म्हणजे असं मागे डोंगर विंगर चांगले मस्त आणि वरती असं पाचगणीचं दृश्य वगैरे दिसतं. महाबळेश्वर पण आमच्यापासून जवळ आहे. अतिशय सुंदर गाव आहे. आणि त्या गावच्या काही आठवणी वगैरे लहानपणीच्या काही असं? गावच्या आठवणी का? म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीत जेव्हा आम्ही गावाला जायचो, तर आता तर खूप माणसं घरातली कमी झाली आहेत. म्हणजे उदाहरणार्थ आता आजी आजोबा हे सगळे नाही आहेत आता. पण जेव्हा होते आजी आजोबा, तर त्यांच्यासोबत आठवणी अशा असायच्या की आंब्याचा सीझन यायचा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आणि आमची स्वतःची 2-3 झाडं होती. तर ती लांब होती घरापासून आणि आजी म्हणायची की चला आंबे तोडायला जाऊया. आता आम्हाला काय माहीत की ते आंब्याचं झाड कसं असेल, है ना. आम्ही काय 6वी-7वीच्या परीक्षा देऊन, म्हणजे अतिशय लहान मुलं आम्ही, खेळकर मुलं. मग त्यावेळेला ती फर्स्ट टाईम पहिल्यांदा आम्हाला ती त्या झाडांकडे घेऊन गेली होती. आणि आम्ही ज्या स्पीडने चालत होतो, म्हणजे मला अजूनही आठवतंय, ती आठवण मला सांगावीशी वाटते की आजी आमची कमीत कमी 400-500 मीटर ती पुढे चालत असायची आमच्या. आणि त्यावेळेला तिचं वय जवळपास 77 का 78 वय होतं तिचं. तर मी, माझे चुलत भाऊ, आम्ही सगळेच लहान होतो. तर मी त्यांना बोलायचो की अरे आजी बघा किती लांब चालली आपली, लवकर 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 चला, आपल्याला तिच्या मागे जायचंय. आणि ती म्हणजे अशी काटक पद्धतीने अशी चालायची. म्हणजे मला असं काहीतरी बनणार किंवा काही ॲक्टिंगच क्षेत्रात येणार किंवा डबिंग क्षेत्रातच जाणार असं काही लहानपणी ठरवलं होतं का? आत्ता ज्या बायका किंवा आताची माणसं जे मी बघतो, वयाची 60 ओलांडल्यानंतर एक म्हणतात ना की जो म्हणजे ढिलेपणा थोडासा जो आलेला असतो किंवा चालण्यामध्ये, आपल्या कर्मामध्ये, आपल्या कामांमध्ये जे काही जो आळसपणा किंवा थोडंसं स्लो ज्या गोष्टी आलेल्या असतात, त्यावेळेच्या लोकांमध्ये नव्हत्या. त्यावेळेची लोकं काटेक असायची, खाणं पिणं गावचं, टेन्शन नसायचं कुठल्या गोष्टीचं. तर आम्ही झाडाकडे पोचायचो. आता आजी म्हणायची की तो आंबा तोडायचा आहे, मग आम्ही दगडी मारायचो. आता दगडी मारल्यानंतर नाही तुटायचा,
मग त्यावेळेला पेशन्स नसायचे. मग पेशन्स नसायचे तर आम्ही काय करायचो, आजी खाली बसलेली असायची, आम्ही दुसऱ्या साईडने वरती झाडावर चढायचो. जेव्हा की आजीने ताकीद दिलेली होती की झाडावर चढायचं नाही, पण आता आंबा तुटतच नाहीये, 15, 20, 25 वेळा नेम मारतोय, तुटतच नाही, हे करायचं काय. मग आम्ही मागच्या साईडने झाडावरती चढायचो आणि चढून आणल्यानंतर मग पूर्ण ते आंबे काढायचो आणि खाली टाकायचो. मग आजी बघायची आणि मग तिच्या गावंढळ पद्धतीने जी काही शिव्या घालायची, जे काय बोलायची, मग ते आम्ही ऐकायचो, घाबरायचो आणि मग खाली दणकन उड्या टाकायचो. आता उड्या पण किती, जवळपास 10 ते 12 फुटावर राहून आम्ही एक उडी टाकायचो खाली, आणि खाली काय माती असायची त्याच्यामुळे काय एवढं वाटायचं नाही. पण उडी मारल्यानंतर मग आजी आम्हाला जी फटकवायची आणि मग त्याच्यानंतर शिक्षा म्हणून मग ती आमच्या डोक्यावरती अशी पोती ठेवायची की हे आता आंब्याचं पोतं तू घरापर्यंत घेऊन जायचं, मी उचलणार होते पण आता तू उचलायचं. म्हणजे या एक काही खोडकर आठवणी आणि आजीसोबत घालवलेला वेळ, त्या गोष्टी सगळ्या मजेशीर होते. तसं तुमच्या घरची तशी परिस्थिती कशी होती लहानपणी तुम्ही असताना? तुमच्या घरची परिस्थिती चांगली होती की अशी हालाकीची वगैरे काही अशी? हालाकीची पण नाही म्हणता येणार आणि चांगली पण नाही म्हणता येणार. वडील माझे मुळापासून म्हणजे असं म्हणजे ड्रायव्हर, त्यांचं काम होतं ड्रायव्हिंग. आणि म्हणजे कसं सांगू, पगार अत्यंत कमी, घर स्वतःचं घेतलं होतं, लोन घेतलं होतं, त्याच्यामुळे पहिल्यापासूनच जे काही लिमिटेशन्स आले होते खर्चावर. शाळा वगैरे काय तेव्हा स्वस्तच होत्या, तर त्याच्यामुळे शाळांचा काही एवढा खर्च हे नव्हता. पण कपडे घेण्याच्या बाबतीत किंवा खेळणी घेण्याच्या बाबतीत किंवा मोठमोठ्या हॉटेलांमध्ये त्यावेळेला तेवढी पद्धत नव्हती जेवढी आता आहे, पण तरीसुद्धा कधी हॉटेलमध्ये काही खायचं झालं तर वगैरे, तर तेव्हा आई, जास्त करून आईच माझी, तर ती समजवायची की हे महाग आहे, हे नको घेऊस, पप्पांना त्रास होईल, आपल्याकडे जास्त पैसे नाही आहेत वगैरे, अशी आई म्हणजे मला एकुलता एक मी, तर मला बोलायची. आणि त्या सवयी मग मला लागल्या. असं वाटायला लागलं की हां, खर्च कमी केलं पाहिजे, पप्पांची इन्कम जास्त नाही आहे, पप्पांना पगार कमी मिळतो. म्हणजे लहानपणी म्हणजे आपल्या डोक्यामध्ये एक भिनवलेल्या गोष्टी असतात ना की पगार कमी आहे, तर त्याच्यामुळे जरा थोडंसं खर्चावरती एक नियंत्रण आणावं. तर त्या गोष्टी आम्ही लहानपणापासून शिकलो. म्हणजे ओव्हरऑल परिस्थितीचा जर अंदाज घेतला तर आम्ही एक लोअर मिडल क्लासेस पर्सन असे, की बाबा दुपारचं भाजी भात भाकरी, संध्याकाळचं पण भाजी भात भाकरी, आणि कधी एखाद वडापाव वगैरे, म्हणजे असं आठवड्यातून एकदा दोनदा. तेव्हा चला वडापाव वगैरे स्वस्त असायचा, म्हणजे मला आत्ताही माहिती आहे की मी 70 पैशापासून ते ₹1.5 वडापाव खाल्लेला आहे. आणि बाजूला एक अंडीवाला असायचं, तर मला उकडलेली अंडी खूप आवडायची, तर मी अंडी घ्यायचो, 50 पैशाला एक अंड असायचं, तर 2 अंडी मी खायचो. पण ते सुद्धा पप्पा देताना म्हणजे असे बोलायचे की ह्याच्यावर नाही झालं पाहिजे, म्हणजे इतकाच खर्च झाला पाहिजे. म्हणजे ते पण कळतं की ₹1 पण खर्च करण्यासाठी त्यावेळेला किती विचार करायला लागायचा. कारण मला आत्ता आई सांगते की त्यावेळेला तुझ्या पप्पांचा पगार ₹150 होता, तर ₹150मधून ह्या सगळ्या गोष्टी चालवायच्यात. म्हणजे ₹150 जर महिन्याचं जर गणित काढलं तर रोजचे ₹5, तर ₹5मधून एक वडापावसाठी जरी ₹1.5 2 वडापाव, तर ₹5मधून रोजच्या ₹5 पगारातून ₹1.5 संपले, म्हणजे आजचे ₹3.5 राहिलेले आहेत. तर तो हिशोब होता त्यावेळेला. तर ओव्हरऑल परिस्थिती लोअर मिडल क्लासच होती. तुम्ही लहानपणी काय ठरवलं होतं का की मी मोठं होऊन असं काहीतरी बनणार, किंवा काही ॲक्टिंगच क्षेत्रात येणार किंवा डबिंग क्षेत्रातच जाणार, असं काही लहानपणी ठरवलं होतं का? मुळात लहानपणापासून मला नाचायची खूप आवड होती. 4थी 5वीला म्हणजे असं शाळेमध्ये मी भाग घ्यायचो. शाळेचे जे काय म्हणतात गॅदरिंग्स, 31 डिसेंबर आणि इतर जे शाळेचे जे गॅदरिंग्स असायचे, मग तेव्हा एक आवड निर्माण झाली की मी हिरो होणार. आई पण बोलायची जा आता पिक्चरमध्ये हिरो बन वगैरे, सगळ्या गोष्टी असं तसे ते. आणि मग तेव्हापासून लहानपणापासून मला एक आवड लागली की चला आपण काहीतरी असं बनायचं, फिल्म लाईनमध्ये आपण काहीतरी आपलं करिअर करायचं. म्हणजे तेव्हा करिअर वगैरे हे शब्द आठवणीत नव्हते, पण मी बोलायचो पप्पा मला हिरो बनायचं आहे. आईला पण बोलायचं आई मी हिरो बनणार, असं करणार, हिरोईन बरोबर नाचणार, विलनला मारणार. म्हणजे असं एक लहानपणी त्या गोष्टी असतात ना. हळूहळू मोठा होत गेलो, 6वी 7वी 8वी 9वी. पण झालं असं की 4थीपासून जी सवय लागली प्रत्येक वर्षी, मग तो सोसायटीचा आमचा डान्स फंक्शन असो, शाळेतले डान्स फंक्शन असो किंवा छोटेसं पथनाट्य असो, तर त्या सगळ्यांमध्ये भाग घेण्याची मला सवय लागली. आणि माझ्या आतमध्ये ते जडत गेलं की बाबा ह्याच क्षेत्रात जर काय करायचं तर करायचं, नाहीतर मग दुसऱ्या क्षेत्रात मला करण्याची इच्छा नाही आहे. आणि मग हळूहळू ते विचार मोठे होत गेले आणि मोठे झाल्यानंतर मग इथपर्यंत आम्ही पोचलो. ती जर्नी मग वेगळी आहे. हां, पण ती जर्नी तुमची सुरू झाली ॲज अ ॲक्टर म्हणून, ॲज अन ॲक्टर. पण ती डबिंगकडे कशी वळाली? म्हणजे असं म्हणतात ना की कसं सांगू आता,
पनवेलला मी राहायला होतो इकडे येण्या अगोदर मुंबईला. माझ्या गुरुजींनी, त्यांचं खास मी नाव घेऊ इच्छितो, विनोद पांडे, आणि त्यांच्या आधीचे जे गुरुजी होते ते किशोर जोशी, आम्ही त्यांना बापू बोलायचो. आणि त्यांच्यासोबत मी एक नाट्यसंस्था, म्हणजे त्यांचीच नाट्यसंस्था, श्री कला मंदिर नाट्यसंस्था, त्यामध्ये मी जॉईन झालो. माझी पर्सनॅलिटी, लुक त्यांना आवडला आणि माझा प्रामाणिकपणा आवडला. मग ते बोलले की तू माझ्या नाटकांमध्ये हिरो करणार का? मग त्यांनी मला नाटकांमध्ये हिरो करण्यासाठी चान्स दिला. सगळ्यात प्रथम नाटक मी त्यांच्यासोबत जे केलं ते होतं पती गेले ग काठेवाडी, ग दी माडगुळकरांचं. आणि त्यामध्ये मी ॲज अ हिरो झालो. खूप आनंद झाला होता, कारण का तर ज्या हिशोबाने त्यांनी माझ्या कपड्यांवर खर्च केला होता आणि ज्या हिशोबाने त्यांनी पेपरला ॲड देण्यासाठी माझे फोटोज, माझा मेकअप, या सगळ्या गोष्टींवरती त्यांनी जो खर्च केला होता, आणि त्याच्यानंतर ते पेपर, मग त्यावेळेला जो पेपर चालायचा नवा काळ, सकाळ, पुढारी, तर त्या पेपरांमध्ये माझी ॲड वगैरे गेली, फक्त माझा चेहरा आणि या दिवशी तुमचं नाटक, म्हणजे या दिवशी नाटक आहे, या वेळेला. आणि तो आनंद म्हणजे सांगण्यासारखा, म्हणजे खूप पलीकडचा आनंद आहे तो. फर्स्ट टाईम ह्या सगळ्या गोष्टी मला अनुभवायला मिळाल्या होत्या, म्हणून खूप आनंद झाला होता. आणि मग त्या नाटकांमध्ये काम करता करता मग अजून 2-3 नाटकं त्यांच्यासोबत मी केली. 2 बायका फजिती आहे का, आणि अजून 3रं-4थं नाटक, 3 नाटकं, 3रं नाटक मला आठवत नाही आहे. आणि 4थ्या नाटकाची आमची तयारी चालू होती, पण त्याच्यानंतर मग त्यांची शारीरिक जी परिस्थिती होती ती अतिशय हलाखीची झाली होती. आणि काही वर्षांनंतर मग ते आम्हाला म्हणजे सोडून निघून पण गेले देवाघरी. विनोद पांडे सेकंड गुरुजी, म्हणजे ॲक्च्युली मी आता त्यांना मेनच गुरुजी मानतो, कारण त्यांनी माझ्या अभिनयावरती अतिशय बारीक रीतीने आणि बऱ्याच गोष्टींचा असा अभ्यास करून घेतला की जेणेकरून मी अभिनयाच्या अजून जवळ जाऊन पोहोचलो. पण एक असतं ना की तुम्ही शिकलात, सगळ्या गोष्टी केल्यात, आता प्रॅक्टिकल लाईफमध्ये जेव्हा तुम्ही गाव सोडून किंवा आपलं जन्मस्थान, शिक्षणस्थान सोडून जेव्हा मुंबईला येता, मुंबईला आल्यानंतर खर्चा पाण्याचं गणित आणि तुमच्या स्वप्नांचं गणित, ह्या दोघांचा असा मेळ जुळत नाही. तुम्हाला अगोदर मुंबई हे शिकवते की तुझा जो खर्च आहे तो आधी चालवणं शिक, आणि तो शिकल्यानंतर मग त्याच्यानंतर तू ह्या गोष्टींकडे लक्ष देऊ शकतोस. म्हणजे जसं मगाशीच मी बोललो ना की परिस्थिती लोअर मिडल क्लास, खूप पैसा असतं तर चला गोष्ट वेगळी आहे की बाबा तेव्हापासूनच फिल्म्समध्ये कामं शोधणं, सिरियल्समध्ये कामं शोधणं ते चालू शकलं असतं. पण तसा हिशोब नव्हता. मुंबईला आल्यानंतर मग आम्हाला भाड्याने घर घ्यावं लागलं. थोडेफार काही FDमधून जे इंटरेस्ट यायचा त्या इंटरेस्टच्या पैशांमधून आमचं घर चालायचं. पण इतर पैसा जो होता तो कमवण्याची गरज होती. आणि फिल्म लाईनमध्ये काय लगेच असं काम मिळत नाही, पण तरीसुद्धा मी काही प्रोजेक्ट्स केले फिल्म्समध्ये. 2008ला मी एक प्रोजेक्ट केला. त्या फिल्मचं नाव होतं द व्हाईट एलिफंट. त्यात ॲक्टिंग केली तुम्ही? त्यात ॲक्टिंग केली मी. यूट्यूबवरती तो पिक्चर अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये मी नीना गुप्तांचा मुलगा झालो होतो. तो एक माझा खास रोल होता. फर्स्ट वर्क होतं माझं. फर्स्ट वर्क म्हणण्यापेक्षा त्याच्याही आधी मी एक काम केलं होतं. अवघाची संसारिक सिरियल चालायची, आणि त्यावेळेला सुबोध भावे जे ॲक्टर आहेत तर त्यांची त्या सिरियलमध्ये ते पण इंट्रोड्यूस झाले होते. तर त्यांच्यासोबत काम करण्याची मला प्रथम संधी त्या सिरियलमधून मिळाली. त्याच्यानंतर द व्हाईट एलिफंट्स फिल्म, त्यामध्ये मी काम केलं, आणि तेव्हा मला केरळला जाण्याचं भाग्य प्राप्त झालं. त्याच्यानंतर मला सिरियल मिळाली राजा शिवछत्रपती. त्यामध्ये मी फाजल खानाचा रोल केला. शिवाजी आपलं अफजल खानाच्या मुलाचा रोल केला, फाजल खान. आणि त्याचे पण काहीतरी 15-16 एपिसोड्स चालले. पण म्हणतात ना की जितका पाहिजे तेवढा पुरेसा पैसा जोपर्यंत तुम्ही नोन फेस होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला मिळत नाही. पैसा मिळतो नाही असं नाही, पण चला ठीक आहे आपल्या खर्च पाण्यासाठी, पण बाकी इतर काय, घर खर्च म्हणजे घराचं भाडं आहे, खाणं पिणं आहे, त्याच्यानंतर तुमचं स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी तुम्हाला फोटोज काढायचे, हे काढायचे, ते काढायचे, त्या सगळ्या गोष्टीसाठी पैसा लागतो. मग आमचे जे गुरुजी आहेत विनोद पांडे, त्यांनी मला एकदा सांगितलं की सचिन, जर तुला खर्च पाण्यासाठी जर तुला काही काम करायचं असेल तर तू याच क्षेत्राला अनुसरून एक क्षेत्र आहे, त्या क्षेत्राचं नाव आहे डबिंग. त्यामध्ये तू कर आणि थोडंफार आपलं किचन चालव, जेणेकरून तुला थोडाफार पैसा मिळत राहील आणि तू आपलं उदरनिर्वाह करू शकतोस. निदान स्वतःचं किचन तरी तू चालवू शकतोस, स्वतःचं एक पॉकेट मनी काढू शकतोस, आणि घरच्यांना तुला त्रास होऊ द्यायचा म्हणजे गरज नाही पडणार तुला त्रास होऊ द्यायची. आणि मग त्यावेळेला मी विचार केला की डबिंग काय असतं वगैरे सगळं. म्हणजे मग गुरुजी बोलले की असं असं असतं.
आणि मग त्यांनी उदाहरणं दिली की अमिताभ बच्चन सुद्धा स्वतःचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी सुरुवातीला डबिंग करायचे वगैरे सगळ्या गोष्टी. मग मी बोलायचो हां, हे करायला मी तयार आहे, म्हणजे याच क्षेत्राशी निगडीत हे क्षेत्र आहे, तर मग मी का नाही हे करावं. आणि मग त्यामध्ये मी काम शोधलं. आता काम शोधलं म्हणजे कसं शोधलं, त्यामध्ये पण एक गंमत आहे. अनिल म्हात्रे जे माझे ॲक्टिंगचे मित्र होते, तर त्यांना मी बोलायचो की अनिल दादा, मला आहे ना म्हणजे खर्च चालवण्यासाठी बराच प्रॉब्लेम होतोय, तर मी काय करू, म्हणजे जॉब वगैरे आता माझा सुटलेला आहे. अच्छा, जॉबची तुम्हाला एक म्हणजे मजेशीर गोष्ट सांगतो. ICICI बँकेमध्ये मी ॲज एक्सपोर्ट बिल डिस्काउंटिंगमध्ये ॲज अ सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केलं 3 महिने. त्याच्यानंतर मला तिथून काढून टाकलं गेलं. दुसरा जॉब जो मी केला तो UTI बँक, जी आता ॲक्सिस बँक बोलली जाते, त्यामध्ये मी होम लोन डिपार्टमेंटमध्ये होतो. तिथे सुद्धा मी 2च महिने राहिलो. काय स्थिर नव्हतो मी कुठल्याही जागेवर. त्याच्यानंतर मी भारती एक्सा लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, त्यामध्ये मी ॲज अ सेल्स एक्झिक्युटिव्ह इन्शुरन्स सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून राहिलो. ते पण जवळपास 2 महिने 3 महिने केलं. म्हणजे काही असं टार्गेट नव्हतं, काही एम नव्हता, फक्त महिन्याचा पगार मिळाला पाहिजे आणि आपला खर्च चालला पाहिजे, इतकंच एक टार्गेट होतं. एका मित्राने मला तसं घाबरवून पण ठेवलं होतं की तुला पहिला खर्च चालवायचा आहे वगैरे सगळ्या गोष्टी. मग मी तेच करू लागलो. आणि चौथा जॉब मी केला इथे अंधेरीला बॅक साईडला कंट्री क्लब करून एक क्लब आहे, तर त्यामध्ये मी शेवटचा जॉब केला सेल्स एक्झिक्युटिव्हचा. आणि थँक्स टू त्या मॅनेजरला, त्याने माझे डोळे उघडले. कसे ते सांगतो. तिथे पण मी 3 महिने जॉब केला. आता व्हायचं काय, सेल्स एक्झिक्युटिव्ह, तिथे जाऊन सकाळी 9:30-10 वाजता जॉईंट व्हायचं, आपलं पंचिंग करायचं, सही करायची आणि बाहेर फील्डवर निघून जायचं. आता फील्डवरती मी कुठल्या ऑफिसला जातोय, कोणाच्या घरी जातोय का कुठे बाहेर फिरतोय ते लोक बघायला नसतं. त्यांचं काय असतं की महिन्याला तू 2 ते 3 क्लायंट्स मला असे आणून दे की तुझ्यातर्फे डील क्लोज झाली पाहिजे. 2 महिने झाले, 3 महिने झाले, डीलच क्लोज नाही झाली. त्याच्यानंतर मग तो जो सेल्स एक्झिक्युटिव्ह होता, आमचा जो मॅनेजर होता, तर तो मॅनेजर बोलला की तुझ्याकडनं काहीच होत नाहीये, बाकीचे निदान प्रयत्न तरी करताना हे होत आहेत, काय प्रॉब्लेम आहे. मी बोललो काय नाही सर, मी जातोय पण होत नाही असं तसं. आता मी त्यांना खरं तर एकदम बोलू नाही शकलो ना की मी ऑडिशन्सला जायचो आणि मी असं तसं हे ते. म्हणजे माझ्या डोक्यामध्ये फक्त एकच असायचं की आपला पगार घ्यायचा आहे आणि जितके दिवस इकडे काढले तितके काढायचे आणि मग चौथा जॉब शोधू, असं होतं. म्हणजे मग त्याच्यानंतर त्यांनी मला एकदा म्हणजे खूप त्यांनी माझ्यावरती आधी ऑब्झर्वेशन ठेवलं की बाबा, अंडर ऑब्झर्वेशन, की हा माणूस जो आहे हा डेली जातो आणि इतक्या इतक्या वाजता येतो, पण हा एकही डील क्लोज करण्यासाठी तर सोडा, पण तो मी बाबा एवढ्या माणसांना भेटलो आणि हे त्यांचे नंबर्स आहेत असं तो काहीच सांगत नाहीये. त्याची बॅग चेक करा आधी. आणि इथे मग सगळं गेम म्हणजे तिकडे पालटला तो. आणि त्यावेळी म्हणजे मला खूप मी घाबरलो ना की अरे यार आता कसं काय. मग त्याच्यानंतर मला बोलवलं गेलं त्यांच्या ऑफिसमध्ये. 7-8 मॅनेजर सगळे बसले होते. त्यातल्या एका मॅनेजरने सांगितलं, म्हणजे जो आमचा लीड मॅनेजर होता, तू तुझी बॅग दाखव, तुझ्या बॅगेत काय काय. त्याने बॅग उघडली आणि बॅग उघडल्यानंतर मग आतमध्ये CDs, त्यावेळेला एक अशी पद्धत होती, आता तर चला फोटोज आणि इंट्रोडक्शन जे ॲक्टिंगचं असतं ते आपण मोबाईलवरच पाठवू शकतो, त्यावेळेला CDs आणि आपले फोटोज हार्ड कॉपी त्या सगळ्या देणं. तर ते सगळं त्याला माझ्या बॅगेमध्ये सापडलं आणि ऑफिसची अतिशय कमी कागदपत्र. मग ते बोलले की बाबा हे तू काय करतोयस, 2 महिने तू एक तर पगार घेतलास कंपनीचा, कंपनीला बिझनेस आणून दिला नाहीस, तर आता तुझं काय करावं. एक तर आम्ही तुला एक चान्स देऊ शकतो, तुझी परिस्थिती मोजता की एकतर तू हा जॉब कर किंवा मग इथून सोडून दे, आम्ही तुला असे तर नाही ठेवू शकत. आणि मग मी घरी गेलो. घरी गेल्यानंतर राग तर आला होता की अरे यार, त्या मॅनेजरने माझी बॅग सगळ्यांसमोर चेक केली, आता काय करावं या माणसाचं, असं तसं ते. पण बोललो सचिन यार शांत राहा. एकतर त्या माणसाने जे बोलला ते चुकीचं नाही बोलला, एकतर इथे राहा नाही तर तिथे राहा. 2 वर्ष झाली तू तळ्यात मळ्यातच, डबिंग पण नीट काही करत नाहीयेस, क्राऊडचं 1-2 कामं केली की लगेच तू इकडे, आणि त्याच्यानंतर पुन्हा तू जॉब शोधतोयस, पुन्हा तू ॲक्टिंगमध्ये जातोस, नक्की चाललंय काय. मग तिथे मी मनाशी ठरवलं की सचिन गोळे आता स्वतःशी पूर्णपणे प्रामाणिक 8 ते 9 महिने, फार फार तर वर्षभर ह्या इंडस्ट्रीमध्ये द्यायचं, डबिंग इंडस्ट्रीमध्ये. काम मिळालं, वर्षभरात सेट झालो, महिन्याला 10-12 हजार जे काय आपला खर्च आहे तेवढ्या काढण्याच्या जर लायकीचा झालास तू, तर मग तू ह्या इंडस्ट्रीमध्ये राहा. अदरवाईज मग सोडून बॅक टू पनवेल आणि गपचूप आपलं जॉब कर. तर त्यावेळी तर ह्या गोष्टी अवेलेबलच नव्हत्या, यूट्यूब वगैरे ह्या गोष्टी काही माहीतच नव्हत्या, किंवा आल्या असतील तरी खूप कमी लोकांना माहीत असतील.
आणि जसं आई वडील म्हणतात त्या हिशोबाने कर. आणि मग त्यानंतर मी जे टेन्शन घेतलं, जॉब सोडला, सगळं सोडलं. आता पैसे नाही, काय नाही, पण आता आपल्याला काम करायचं आहे. काय माहिती देवाची कृपा का काय, पण 1 ते 2 महिन्यामध्ये मला कामं यायला सुरुवात झाली. क्राऊड्स केले, जास्त करून क्राऊड्सच केले, छोटे छोटे कॅरेक्टर्स. एक गोष्ट अशी होती की माझ्या बोलण्यामध्ये मराठी टच त्यावेळेला भरपूर यायचा. असतंच नवीन नवीन आर्टिस्ट जो असतो, मग तो महाराष्ट्रातला असो, युपीचा असो, बिहारचा असो, झारखंडचा असो, हिमाचलचा असो, साऊथचा असो, कुठलाही असो, त्याचा तो टच त्यावेळेला तो येणारच येणार. समजून घेणारी माणसं खूप कमी होती, पण जी समजून घेणारी माणसं लाभली त्यांना मी म्हणजे मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो. आणि मग त्यानंतर 2 महिन्यात 3 महिन्यानंतर मग मला कामं मिळायला सुरुवात झाली. मग थोडा थोडा पैसा यायला लागला आणि मग तिथे असं कुठेतरी सेट झाल्यासारखं वाटलं की सचिन, तू डिसिजन जो घेतलास तो योग्यच घेतलास. आता ह्या इंडस्ट्रीमध्येच तू तुझं नाव करायचं आणि ह्या इंडस्ट्रीमधून आता जेवढं तुला जमेल तेवढं करत जायचं. 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं. 2 वर्षांनंतर मग मला छोट्या छोट्या कॅरेक्टरवरून मोठमोठे कॅरेक्टर्स आणि मग हळूहळू छोट्या छोट्या साऊथच्या फिल्म्सचे हिरोज वगैरे सगळं करण्याची मला संधी लाभली. करत करत जर्नी 16-17 वर्षांची झाली. 4000 मूव्हीज करून बसलोय मी. साऊथ, इंग्लिश, फ्रेंच, स्पॅनिश सगळ्या पिक्चरचं, मराठी, हिंदी डब्स, भरपूर वेब सिरीज केल्या, ॲड्स केल्या, ॲनिमेशन्स केले, डॉक्युमेंटरीज केल्या, गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स केले. सांगण्यासारखं भरपूर आहे. तुमच्या लाईफमधला सगळ्यात कठीण दिवस किंवा असं कठीण एखादी डबिंग की ती खूप क्रिटिकल होती तुमच्यासाठी, तो दिवसच नको असा वाटतो, असं काही घडलंय का तुमच्या? असं काही घडलंय का? आता कसं सांगू, बॉबी बॉगनर नावाचा एक शो होता हिस्ट्री चॅनलवर 2010ला. प्रोडक्शन हाऊस मयुखी एंटरटेनमेंट, ओनर अंजू आणि पिंकी, ह्या दोघी अतिशय म्हणजे खूप मेहनत करून वर आलेल्या त्या दोघी. त्यांच्याकडे हिस्ट्रीचं जे काम आलं होतं त्याच्यामध्ये एक शो होता बॉबी बॉगनर. 45 मिनिटचा एपिसोड होता. आता जर मला तो शो करायला दिला 45 मिनिटचा शो, तर तो मी 1.5 ते 2 तासाच्या आत उरकून मी मोकळा होईन. पण जेव्हा मला बिलकुल अनुभव नव्हता, मी क्राऊड आर्टिस्ट होतो, पण थोडंफार त्यांनी मला पारखलं होतं की हा जो पोरगा आहे हा व्यवस्थित करतोय आणि ह्याला आपण थोडंसं एक चान्स देऊया. आणि डबिंग डिरेक्शनला त्यावेळेला अतिशय म्हणजे म्हणतात ना जाने माने डबिंग आर्टिस्ट विनोद कुलकर्णी सर ते बसले होते. प्रत्येक अक्षरावर आणि प्रत्येक काना, मात्रा, उकार, रफार त्या सगळ्या गोष्टींवरती ते लक्ष देणारे आणि विथ परफॉर्मन्स. तो एक एपिसोड, पहिला एपिसोड मला करण्यासाठी 2 दिवस लागले आणि आजचे 14 तास आणि उद्याचे 16 तास असा पहिला एपिसोड. आणि त्याच्यानंतरचा प्रत्येक एपिसोड करण्यासाठी मला कमीत कमी 16 ते 18 तास प्रत्येक एपिसोडला लागले होते. तर ते 10 एपिसोड होता होता जवळपास 1-2 आठवड्यांचा, 3 आठवड्यांचा कालावधी गेला. तर तो अतिशय टफ टाईम होता माझ्या आयुष्यातला. चिडलो पण त्या दोघींवरती, सरांवर पण चिडलो, पण मला त्या दोघींनी खूप म्हणजे म्हणतात ना एक लहान मुलासारखं कुरवाळून की बाबा हीच मेहनत आहे आणि हीच गोष्ट तुला कुठच्या कुठे घेऊन जाणार आहे तुला माहीत नाही वगैरे सगळ्या गोष्टी. आणि त्या गोष्टीला मी आता धन्यवाद देतो की तेव्हा जे त्या लोकांनी माझ्यावरती केलं, म्हणजे तेव्हा अन्याय वाटायचा, काय चाललंय अरे असं एवढं का मला त्रास देत आहेत. पण नंतर कळलं की बाबा जर म्हणजे म्हणतात ना की लोहे पर अगर हाथोड़ा मार मार के अगर उसको आकार देना हो तो उस पर लोहा मारना ही पडता है. तर तसं त्यांनी माझ्यावरती हॅमरिंग करून 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 माझ्याला परफॉर्मन्स त्यांनी अतिशय म्हणजे म्हणतात ना काय म्हणतात त्याला, म्हणजे असं समोर आणला की आता हा परफॉर्मर बनला, हां निखरला माझा परफॉर्मन्स. आणि मग त्याच्यानंतरचे जे काही शोज मिळाले, जे काही फिल्म्स मिळाल्या, ज्या काही ॲड्स मिळाल्या, ज्या काही, तर त्यामध्ये माझा परफॉर्मन्स मग लोकांना नंतर कळायला लागला की आता हा सुधारलाय, आता याला आपण चांगल्या चांगल्या ह्याच्यासाठी बोलवू शकतो. आणि मग ती जर्नी अशी सुरू झाली. तर माझा डिफिकल्ट काळ तो होता 2009चा. तो महिना मला आठवत नाही, पण पावसाळी दिवस होते आणि ते 10 एपिसोड जे केले तो अतिशय टफ टाईम होता माझा. तुमच्या फील्डमध्ये तुम्हाला घरच्यांची किती साथ मिळाली? घरच्यांची मला अतिशय साथ मिळाली. माझ्या वडिलांनी आणि माझ्या आईने अतिशय पॉझिटिव्हली मला सपोर्ट केला. आणि हे खूप गरजेचं असतं एका कलाकारासाठी की घरच्यांचा सपोर्ट मिळणं फार गरजेचं. वडील जर मला बोलले असते की नाही पनवेल सोडून जायचंच नाही, तू इथे जॉब कर, मला काय माहीत नाही, पैसा कमव, असं तसं, पण
थँक्स टू पापा. म्हणजे खरंच म्हणजे पप्पानी माझ्यासाठी जे केलं आणि सोबत आईनेही जे केलं, खूप कमी मुलांना म्हणजे पुढे येण्यासाठी जी संधी पाहिजे असते आणि म्हणतात ना की जे वातावरण पाहिजे असतं ते मला लाभलं. त्या बाबतीत मी स्वतःला खूप नशीबवान मानतो. म्हणजे असे आई वडील सगळ्यांनाच मिळावेत की जे मुलाला करिअर सेट करण्यासाठी जे मदत करतात आणि त्याला हवं ते करण्यासाठी पुढे संधी उपलब्ध करून देतात. काहीच नव्हतं ना, ना घर नव्हतं ना काय नव्हतं. हा चल तुझ्यासाठी मी येतो, हा चल तुझ्यासाठी भाड्याने घर घेऊया, हा चल तू काय करायचे ते कर. किती जाणार आहे, 1-2 वर्ष जातील आयुष्याची. ठीक आहे, तुझं लग्न पण आपण बघू, कसं तरी उरकून टाकू. काय म्हणजे मी जे म्हणेन ते. तर मला ते अतिशय आवडलं आणि मी पण प्रामाणिकपणे ते सिद्ध केलं. मी पण असं म्हणजे काय त्या गोष्टीचा फायदा घेतला नाही. तर आई वडिलांचा तर भरपूर सपोर्ट मिळाला मला. तुम्ही या लेवलवरती आत्ता पोचलात की म्हणजे KGF किंवा कांतारा सारख्या मोठ्या मोठ्या मूवीज तुम्ही डब केल्या आणि तुम्हाला जे प्रसिद्धी जी मिळाली आहे, तर तुम्हाला असं वाटतं का तुमचे बाबा आत्ता असते तुमच्यासोबत तर त्यांनाही खूप गर्व वाटला असता तुमच्यावरती? खूप गर्व वाटला असता कारण जेव्हा मी राजा शिवछत्रपती सिरियल जी केली किंवा नीना गुप्तांबरोबर जी मूवी केली द व्हाईट एलिफंट, त्याच्यामध्ये ॲक्टिंग केली होती. तर त्या रोलला बघून पण त्यांनी म्हणजे माझं जे गाव मगाशी जसं सांगितलं पिंपळी, तर त्या अख्ख्या गावामध्ये त्यांनी ते पसरवलं होतं की बघा माझा मुलगा काय करतोय, असं तसं या सगळ्या गोष्टी. आणि डबिंगमध्ये त्यावेळेला जे मला छोटे छोटे कॅरेक्टर्स मिळायचे बाबा असताना, तर ते सुद्धा ते अतिशय गर्वाने लोकांना सांगायचे की माझा मुलगा हे करतो, माझा मुलगा ते करतो, माझा मुलगा लागला, करिअर सेट झालं, आता हे हे अवस्थेचे मी ऐकतो, खूप आनंद होतो. तर ऑब्व्हियसली KGF, कांतारा आणि ही जी सक्सेस जर त्यांनी जर बघितली असती, तर त्यांच्यापेक्षा जास्त म्हणजे मी असं बोलेन की माझ्यापेक्षा जास्त आनंदी मुलगा आई वडिलांचा कोणच नाही. कारण की ते जे दुःख माझ्या मनामध्ये आयुष्यभर राहून गेलं, तर ते खूपच म्हणजे मनाला म्हणतात ना वेदना देणार आहे. कधी कधी चला ठीक आहे, म्हणजे एकट्यामध्ये ते आता म्हणजे काय सांगायचं, रडणं बिडणं त्या सगळ्या गोष्टी असतात. म्हणजे जेव्हाही वर्ष श्राद्ध येतं त्यावेळेला त्यांची भरपूर आठवण आणि बऱ्याच गोष्टी, काही गोष्टींच्या म्हणजे असं म्हणतात की चुका झाल्या माझ्याकडनं. म्हणजे कसं सांगू, 2010ला माझे वडील निधन झालं त्यांचं. जस्ट एक नवीनच आर्टिस्ट होतो मी, कामं शोधण्याच्या तयारीत आणि सगळ्या गोष्टी. आणि त्यांचा जो आजार होता तो 2 वर्षांपासून होता. 1-2 वेळा त्यांना हॉस्पिटलाइज पण केलं होतं, पण तो आजार काय त्यांचा थांबत नव्हता. आणि त्या आजाराचं नाव होतं मायस्थेनिया ग्रेव्हाइस. न्यूरोलॉजिकल डिझीज आहे तो, मेंदूविकार आहे. पण हे कळता कळता खूप वेळ गेली होती तोपर्यंत. आणि जेव्हा त्यांचा जो अतिशय कमजोर आणि नाजूक काळ असं जवळ आला, त्यावेळेला मी डबिंगमध्ये जायचो, परत हॉस्पिटलला यायचो. आई असायची, एखादा नातेवाईक म्हणजे चुलत भाऊ वगैरे असायचा बसून. पण पप्पांना माझी ओढ असायची की माझा मुलगा कुठे आहे, बोलवा त्याला. मग मी पळत यायचो, परत पप्पांना बोलायचो पप्पा मी दुसरी डबिंग मारून आलो. मग ती करून आलो की लगेच परत यायचो. ICUमध्ये पण होते ते. खूप वेळ मला त्यांच्याबरोबर घालवावं असं वाटत होता, पण कामाची पण अशी ओढ आणि तणतण की बाबा जर मी नाही गेलो कामाला तर काय. एक नवीन असताना इन्सिक्युरिटी असतेच ना, ती कोणालाही असते. ती इन्सिक्युरिटी कोणालाही असते. अगदी जो जॉब करणारा असतो तो पण विचार करतो की अरे जर मी काम सोडलं तर कसं होणार. ठीक आहे, म्हणजे घरच्यांना सांभाळायला बाकीचे आहेत वगैरे सगळ्या गोष्टी. पण आता असं वाटतं की काम सोडून निदान ती वेळ तरी त्यांना द्यायला पाहिजे होती, जी नाही देऊ शकलो. आणि मग ती खंत राहूनच गेली. मग ते माझं लग्न पण नाही बघू शकले आणि माझं करिअर तर चला ठीक आहे, जे नंतर झालं ते झालं. 2013-14 नंतर जे माझं करिअर बनलं ते तर बघायला ते नव्हतेच, कारण की 2010लाच त्यांचं निधन झालं होतं. म्हणतात ना सगळंच नशिबात मिळत नाही आपल्याला, आयुष्यात सगळं काही मिळत नाही. ते हे बाबांचं प्रेम आता, बाबांचं प्रेम आता. हां, म्हणजे मी देवाकडे रोज मागतो की ह्या जन्मात जे राहिलेलं प्रेम आहे ते बाबा तुम्ही पुढच्या महिन्यात पुन्हा तुम्ही माझे बाबा बना आणि मी आता तुमच्याबरोबर राहणार आणि तितका वेळ तुम्हाला देणार आणि बरंच काही तुमच्यासाठी करणार मी. असं जे आत्ता करू शकलो असतो, आत्ता जर बाबा असते तर आता मी बरंच काही केलं असतं. कारण की आता कुठल्या गोष्टीची कमतरता नाही, मी आरामात त्यांना वेळ देऊ शकलो असतो, बऱ्याच गोष्टी करू शकलो असतो. पण ठीक आहे, म्हणजे निदान त्यांनी माझं लग्न जरी बघितलं असतं तर ते खुश झाले असते. एक त्यांची ती शेवटची इच्छा होती, नाही होऊ शकलं. आजकालच्या नवीन मुलांना
तुम्ही डबिंग म्हणजे जे आजकालची जी नवीन मुलं आहेत ती या डबिंग फील्डमध्ये यायचा प्रयत्न करतायत, तर त्यांना संधी मिळत नाही आहे किंवा काही मुलांना डबिंगच येत नाहीत पण तरीही त्यांना यायचं आहे, तर तुम्ही काय त्यांना सजेशन वगैरे काय द्याल का? ओव्हरऑल आपल्या देशाची लोकसंख्याच इतकी आहे की डबिंग इंडस्ट्री काय किंवा कुठली इंडस्ट्री घ्या, ॲक्टिंग इंडस्ट्री घ्या, डबिंग इंडस्ट्री घ्या, फोटोग्राफी इंडस्ट्री घ्या किंवा कसं सांगू इंजिनिअरिंग इंडस्ट्री घ्या, कुठलीही घ्या, सॉफ्टवेअर इंजिनियर घ्या, काहीही घ्या, प्रत्येक फील्डमध्ये एवढं कॉम्पिटिशन आहे की जिथे 100 एम्प्लॉईजची गरज आहे तिथे आधीच 1,00,000 लोक उभी आहेत. आपल्या डबिंग इंडस्ट्रीमध्ये पण असंच आहे की जिथे 200 आर्टिस्टची गरज आहे तर तिकडे ऑलरेडी बाहेर 10-15 हजार आर्टिस्ट स्ट्रगल करत आहेत. आता त्यातून किती टॅलेंटेड आहेत, किती लोक स्वतःला ग्रूम करतायत, किती लोक स्वतःचा रॅपो वाढवत आहेत आणि किती लोक स्वतःवरती मेहनत करतात, प्रामाणिकपणे स्वतःचं काम व्यवस्थित करू शकतात, त्या गोष्टीवर अवलंबून असतं. प्रामाणिकपणे म्हणजे आता कसं डबिंग इंडस्ट्रीच्या ज्या काही टेक्निक्स आहेत की एक्सप्रेशन्स चांगले देता आले पाहिजेत, तुम्हाला पॉझेस सिंग तुम्हाला नीट पकडता आले पाहिजेत, ते कॅरेक्टर तुम्हाला नीट पकडता आलं पाहिजे, डायरेक्टर काय म्हणतोय आणि तुमच्या डिक्शनवरती जर का तो वर्क करत असेल तुमच्या डिक्शनवर तर ते तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणजे मी खूप वेळा पाहिलं आहे असं की नवीन आर्टिस्ट किंवा ज्यांना 1-2 वर्ष ज्या लोकांना झालेली आहेत तर ते काय करतात की हां चलो टेक म्हणजे समोरचा डायलॉग ऐकून त्याच्यानंतर ते एक्सप्रेशन स्वतःमध्ये अडॉप्ट करून मग ते व्हॉईसद्वारे आपल्या प्रकट होणं, त्या गोष्टी खूप कमी दिसतात, खूप कमी आर्टिस्ट लोकांमध्ये दिसतात त्या. आणि त्याच्यामुळे मग म्हणतात ना कामाची कमतरता असणं किंवा न बोलावणं किंवा म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी घडतात. आता तसं म्हणायला गेलं तर 200 आर्टिस्टची गरज आहे आणि बाहेर 15,000 लोक उभी आहेत. आता 15च्या 15,000 लोक जरी टॅलेंटेड झाली तर याचा अर्थ असं नाही की सगळ्यांनाच काम मिळेल, कारण की गरज तर फक्त 200 आर्टिस्ट लोकांचीच आहे. पण त्या 15,000मधून सुद्धा जर त्या 200 आर्टिस्ट लोकांची गरज आहे तर ती पण काही सहजासहजी मिळत नाहीत. ते स्वतःला ते म्हणतात ना, मी मगाशी जसं बोललो की हॅमर करून स्वतःला निखरावं लागतं, तसं मग ते निखारणं फार गरजेचं आहे. तुम्ही स्वतःवरती वर्क करणं फार गरजेचं आहे. पुस्तकं वाचणं, डबिंग इंडस्ट्रीमध्ये आहात तर मग यूट्यूबला आणि इतर अजून बरेच आता OTT प्लॅटफॉर्म्स आलेले आहेत तर त्याच्यावरती फिल्म्स पाहणं, डबिंग फिल्म्स पाहणं, डबिंग शोज पाहणं, तर ते खूप गरजेचं आहे. मग त्याच्यामुळे तुम्हाला डिक्शन कळतात, तुम्हाला बऱ्याच गोष्टींचं नॉलेज मिळतं आणि अशा प्रकारे मग तुम्ही म्हणतात ना एक पॉलिश होत जातं. आपण थोडा एक गेम खेळूयात. बॅड बॉल. एक रॅपिड फायर राऊंड खेळूया आपण. अच्छा. मी तुम्हाला जी प्रश्न विचारेन त्या प्रश्नाची तुम्ही एका शब्दात पटकन उत्तर द्यायची. अच्छा. मराठीमधला असा कोणता फेवरेट हिरो आहे तुमचा ज्याला तुम्हाला आवाज द्यायला आवडेल? दादा कोंडके सर, त्यांना मला आवाज द्यायला खूप आवडेल. पण त्यांची ती स्टाईल एक वेगळी, गावठी लहेज आहे. करणार, प्रयत्न करणार, म्हणजे पकडेन पण मी, म्हणजे असं काय नाही, म्हणजे थोडासा प्रयत्न केला तर होणार, अडॉप्ट होणार ती गोष्ट. असं आहे, आपला अनुभव आहे ना तेवढा. जर डबिंग आर्टिस्टचा आवाज बसला असेल किंवा तुमचा जर आवाज बसला असेल डबिंग करून तर तुम्ही पहिला उपाय काय करता? मौन, शांत, कोणाशीच बोलणं नाही, कोणाचा कॉल नाही घेणं आणि गपचूप 4-5-6 तास बसून राहणं. त्यानंतर जरी नाही सुधारलं तर मग तेच गरम मिठाच्या पाण्याच्या गरम पाण्यात गुळण्या आणि काही प्रोडक्ट्स जे मेडिकलमध्ये मिळतात ते वापरून थोडंसं घशाला हे करून 1-2 दिवसामध्ये मग तो आवाज सुधारतो. KGF 3 जर मूवी आला तर त्यासाठी एखादा डायलॉग तुमच्या मनात, एखादा काही डायलॉग आहे का की तो तुम्ही बोलाल तिथे? आपल्या पद्धतीने असंच काही पण आत्ता म्हणजे लगेच सुचलंय असं. मैं यहाँ पर सस्ती मौत मरने नहीं आया हूं, दुनिया को ये दिखाने के लिए आया हूं कि जिंदगी तूफान की तरह कैसे जी जाती है. असंच काहीतरी होईल. म्हणजे विचार केला पाहिजे कसा, म्हणजे काय आता लगेच हे सुचलं म्हणून हे मी बोललो. हा, तो रॉकी भाई तुमच्यात उतरला, अंगात उतरला असं वाटतं. तुम्ही बोललात आणि विचार आणि मला लगेच उतरावं लागला मला. KGFचा एखादा डायलॉग जर तुम्ही मराठीत डब झाली असती फिल्म तर कसा केला असता? मराठीत फिल्म डब झाली असती तर मराठीत डब झाली असती तर काय माहित, भविष्यात होईल पण तो पिक्चर मराठीमध्ये डब.
शेवटी जसं त्याचे 2 लाईन्स ज्या आहेत, आताच मातृदिन साजरा झाला. इन लोगों के बारे में मत सोचो, कोई तुमसे ज्यादा ताकतवर नहीं, इस दुनिया में सबसे बड़ा योद्धा माँ होती है. चला आता हे मराठीत करूया. या लोकांविषयी जास्त विचार करू नकोस. कोणीच तुझ्यापेक्षा जास्त शक्तिशाली नाही आहे. या जगात सर्वात बलवंत योद्धा आई असते. असंच होणार. हो, असंच होणार. हां. तुम्हाला तुमची लाईफस्टाईल जगायला कुठे आवडेल, सातारा की मुंबई? मुंबई तर आपली कर्मभूमी, जन्मभूमी सगळंच, आणि सातारा आपलं माहेर. म्हणजे म्हणतात ना, म्हणजे मला दोन्ही ठिकाणी आवडेल, पण जसजसं आता मी एक कधी ना कधीतरी आपलं उतारवय येणार, मग तेव्हा मला तिकडे जाऊन गावाला जाऊन सेट व्हावं असं वाटणार. आता सध्या मी मुंबईमध्ये करतोय. आत्ता जरी असं एक झालं की सातारला मी राहतोय आणि माझ्या घरामध्ये एक सेटअप आहे आणि मला प्रोजेक्ट्स तिकडून पाठवत आहेत आणि मी आपलं डब करून पाठवतोय आणि बाहेर राहिलेलं आपलं आयुष्य मस्त तिकडे हिरवेगार, मस्त आपलं पाणी वाहतंय, कुठे कुठे झाडं आहेत आणि हे ते, म्हणजे मला निसर्गाशी कनेक्टेड राहायला आवडतं. तर मग मला तसं करायला आवडेल. म्हणजे मला माझं काम पण सोडायचं नाही आहे आणि जसं मी टेक्निक सांगितली की माझ्या घरी मी सेटअप टाकलेला आहे, मला तिथून कामं पाठवा आणि मी घरातमध्ये बसून तुम्हाला कामं पाठवीन करून, आणि राहिलेला वेळ मग मी मस्त साताऱ्यामध्ये आपल्या गावामध्ये घालवीन. तर मला ती लाईफ जगायला आवडेल, सातारा. तुम्हाला आता जी रामायण मूवी येते त्यामध्ये यशचा आवाज तो तुम्हाला विचारलाय का डबिंगसाठी? नाही, तसं अजून काही ऑफिशियली विचारलं नाही. म्हणजे डबिंग करतीलच, पण नाही तसं अजून काय म्हणजे विचारणा काही केलेली नाही आहे. तसं अजून काहीच नाही आलं. आणि टॉक्सिक ही मूवी एक यशची येते, त्या मूवीसाठी खूप चर्चा झाली त्या मूवीची सध्या तरी. तर त्या मूवीसाठी तुम्हाला हिंदी व्हॉइससाठी विचारणं का? नाही, अजून तरी त्यासाठी पण काही कॉल नाही आला मला. असे मे बी येईल, नाही येईल, म्हणजे अजून पण म्हणजे गणित अघटित आहे, म्हणजे काही सांगता येत नाही काय होईल असे. मग अजून तरी काय म्हणजे दोन्ही मूवीजसाठी मला अजून काही विचारणा आलेली नाही आहे असे. पण आली तर करायला नक्कीच आवडेल, 100% आवडेल असे. कारण की म्हणजे ते प्रोडक्शन, त्या लोकांचा स्वभाव आणि खास करून आपले जे अभिनेते यश, तर त्यांचा स्वभाव म्हणजे म्हणतात ना मन जिंकून घेणारा तसा स्वभाव आहे. अतिशय प्रेमळ आणि अतिशय मनमिळावू मैत्रीपूर्ण स्वभाव. या सगळ्या गोष्टी म्हणजे एक माणूस म्हणून तो अतिशय चांगला व्यक्ती आहे, ती अतिशय चांगली व्यक्ती आहे आणि खूप आवडतं त्यांच्यासोबत काम करायला. तर माझी तर इच्छा आहे की कॉल यावा आणि आपण काम करावं त्यांच्यासोबत. पण बाकी आता बघूया, डेस्टिनी. AI या इंडस्ट्रीत आल्यामुळे काय फरक पडला आहे डबिंग आर्टिस्टसाठी? सध्या तरी काय फरक जाणवत नाही असं. म्हणजे फरक तर पडलाय, व्हॉइस ओव्हरची कामं गेली आहेत असं मला ऐकण्यात आलंय. पण मी जे कॅरेक्टर्स करतो किंवा हिरोज करतो किंवा जे काही करतो, तर त्याच्यावर तर अजून मला असा परिणाम अजून दिसल्यासारखा अजून वाटत नाही. पण असं म्हटलं जातं की ॲड्स आणि ह्यांचे जे व्हॉइस ओव्हर आहेत ॲड्सचे किंवा कॅरेक्टरच्या ज्या डबिंग्स आहेत ते लोक AI द्वारे करून घेत आहेत आणि स्क्रिप्ट वगैरे जी रायटिंग आहे ती सुद्धा AI द्वारे करून घेत आहेत. तर ह्या गोष्टी आहेत. पण मला जर विचाराल तर अजून म्हणतात ना की AIचं पूर्ण जाळं पसरणं इंडस्ट्रीवर, त्या गोष्टीसाठी अजून बराच वेळ आहे, खूप वेळ आहे. म्हणजे येणाऱ्या फ्युचरमध्ये 15 ते 20 वर्षांनंतर जे आर्टिस्ट असतील त्यांना ह्या गोष्टी अतिशय जास्त फेस कराव्या लागतील. बाकी सध्या तरी अजून काहीच नाही आहे. म्हणजे मी एवढं तर कॉन्फिडन्सने बोलू शकतो की 5 वर्ष तरी अजून काही धक्का लागण्याची शक्यता नाही आहे या इंडस्ट्रीला. कांतारा 1 तुम्ही डब केलात आणि खूप छान होतात. म्हणजे असं वाटत होतं की ऋषभ शेट्टी स्वतः हिंदीत बोलतायत असं वाटत होतं आम्हाला. अरे थँक्यू. पण कांतारा 2चं आम्ही आवाज ऐकला पण तो तुमचा नव्हता. तर काय म्हणजे काय सिच्युएशन काय अशी होती? कधी कधी असं होतं की कांतारा 1 ज्या प्रोडक्शनमध्ये डबिंगला आला, तर जेव्हा तो दुसऱ्या प्रोडक्शनमध्ये डबिंगसाठी त्याचा दुसरा पार्ट वगैरे जातो, तर कदाचित मग ते लोक एक्सपेरिमेंट्स करतात. कधी कधी गोष्टी बजेटवरून सुद्धा नडल्या जातात. कधी कधी म्हणतात ना की त्या आर्टिस्ट बरोबर करण्यासाठी कम्फर्ट तसा नाही मिळत आहे वगैरे. म्हणजे त्या बऱ्याच गोष्टी असं आहे, ते गणित आहे. मग ते असं सांगता येत नाही. जेव्हा की करवून घ्यायला पाहिजे होता नो डाऊट, पण नाही झालं तर आता ते काय, आता त्यांची काय मर्जी राहिली असेल किंवा काय.
हा, पण एवढं नक्की आहे की ज्या प्रोडक्शनमध्ये कांतारा 1 झाला होता त्या प्रोडक्शनमध्ये कांतारा 1 ची डबिंग नाही झाली, कांतारा 2 ची नाही झाली, कांतारा 2 ची डबिंग दुसऱ्या प्रोडक्शनमध्ये झाली. मग आता तिकडे काय बोलणी झाली आणि काय मीटिंग झाल्या तर ते तर आता त्यांनाच माहीत. मग त्याच्यामुळे नाही झालं डबिंग माझ्यातर्फे ते. मी तुमच्या करिअरमधील सगळ्यात बेस्ट मूवीज मी सांगणार आहेत. त्यामधली 2 मूवीमधले एक मूवी सिलेक्ट करायचे. अच्छा, ऑप्शन मला हे करायचं. ऑप्शन करायचं आहे तुम्हाला. KGF 1 की कांतारा? KGF 1. KGF 1 की मारी? KGF 1. KGF 1 की मारी 2? मारी 2. अच्छा, मारी 2 की गुंटूर कारम? मारी 2. मारी 2 की आत्ताच रिसेंटली आलेली तुमची पेद्दी? मारी 2. मारी 2 की KGF 2? KGF 2. आणि KGF 2च का असं, म्हणजे KGF 2च तुमच्यासाठी का बेस्ट आहे सर्वात? कारण KGF 1 हिट झाल्यानंतर कुठेतरी आपल्यावर सुद्धा ती जबाबदारी होती की डबिंग चांगलं झालं पाहिजे. मग त्याच्यासाठी लागणारा वेळ, त्याच्यासाठी लागणारं पॅशन आणि त्या बऱ्याच गोष्टी. म्हणजे 1 आठवड्यासाठी 10 दिवसांसाठी त्यांनी मला बोलवूनच घेतलं होतं बँगलोरला की रोज एकच रील करायची, व्यवस्थित करायची. आणि डायलॉग्स जे स्क्रिप्टमध्ये लिहिलेले आहेत ते तर करायचेच, पण अजून एक्सपेरिमेंट्स करून सुचतायत का अजून नवीन नवीन डायलॉग्स, तर ते पण घेण्याचा प्रयत्न करणं. तुझ्यातर्फे तू दे आणि आमच्यातर्फे तर आम्ही देतोयच, पण तुला पण जर काही सुचलं क्रिएटिव्ह काय करायचं तर मग तू. म्हणजे त्यासाठी त्यांनी जो वेळ घेतला होता, मग ती जी ट्रीटमेंट झाली त्या पिक्चरसाठी जो आवाज बनवण्यापासून, त्या डायलॉग्सपासून, त्या सगळ्या गोष्टीपासून जी काही मेहनत झाली, मग तो पिक्चर माझ्या आयुष्याचा अतिशय, म्हणजे म्हणतात ना, खूप बेस्ट पिक्चर ठरला. म्हणजे अशी मेहनत खूपच कमी फिल्म्समध्ये होऊ शकते असं आहे. बाकी तर चला ठीक आहे, रोज आपण एक मूवी करतो, दुसऱ्या डबिंगला जातो. सरकार आता गव्हर्नमेंटचे जे नवीन नवीन नियम आलेत किंवा मोदी साहेबांनी सांगितलं की तुम्ही पेट्रोल कमी वापरा किंवा जास्त बाहेर पडू नका किंवा वर्क फ्रॉम होम करा, तर ते डबिंग आर्टिस्टला शक्यच नाही आहे ना. मग त्यांना तर फिरावंच लागणार. तर त्याच्यावरती काही तुमचं सजेशन? नाही, म्हणजे असं पूर्णच घरामध्ये तर नाही बसवलं त्यांनी. म्हणजे लांब लांबचे जे टूर आहेत तुमचे, उदाहरणार्थ तुम्ही मुंबईमधून जर विचार कराल की मी हिमाचलपर्यंत गाडी घेऊन जाईन, तर त्या गोष्टीवरती जरा निर्बंध आणा. त्यांचे काही पॉलिटिकल सायन्स असतील, आपल्याला माहीत नाही, म्हणजे काय कुठल्या दृष्टिकोनाने ते बोलले. पेट्रोलची कमतरता तशी काय अजून तर जाणवत नाही आहे, पण काय माहीत फ्युचरमध्ये काही गोष्टी होऊ शकतात. त्या हिशोबाने त्यांनी आत्ताच एक लोकांना सावधान राहायला सांगितलं आहे. सोनं पण कमी विकत घ्या वगैरे, ज्या काही गोष्टी आहेत. पण छोट्या छोट्या गोष्टींवरती परिणाम नाही होणार. म्हणजे काय म्हणतात, मी जर माझ्या घरातून जर 5-7 किलोमीटरवरती जर डबिंगला जातोय, तर त्या गोष्टीवर त्याचा परिणाम नाही होणार. म्हणजे तिथून मला लगेच दुसऱ्या ठिकाणी जायचं तर 2 किलोमीटरवरती दुसरा स्टुडिओ आहे, 2 किलोमीटर नंतर तिसरा स्टुडिओ जो आहे तो 3-4 किलोमीटरवर आहे. तर त्या गोष्टीसाठी त्यांनी बंधनकारक नाही ठेवले. म्हणजे तुमचं काम जेवढं आहे तेवढं करण्यासाठी तुम्हाला जेवढा प्रवास करायला लागतोय तेवढा करा. एक्स्ट्रा प्रवास जो आहे, फिरणं ते टाळा, असं त्यांनी सांगितलं. म्हणजे जितकं मी ऐकलं आणि जितकं मी वाचलं असं आहे. आता द स्वराज टॉक्सचा स्पेशल क्वेश्चन आहे. छत्रपती शिवरायांची किंवा छत्रपती शिवरायांचा एखादा गुण जो तुम्ही तुमच्या स्वभावात आणू इच्छिता, असा एखादा गुण कोणता सांगा? म्हणजे तसं म्हणायला गेलं तर प्रत्येक गोष्टी त्यांना आठवतच असतो. आणि म्हणजे त्यांचा एखादा रील बघणं किंवा त्यांचं पुस्तकांमधून, म्हणजे त्यांचं एक पुस्तक मी तर वाचलंच आहे, श्रीमंत योगी श्रीमान योगी. तर ते वाचून जे गुजबम्स येणं आणि त्या सगळ्या गोष्टी, एवढं तर बघितलं की त्यांचा जर गुण तुम्हाला अडॉप्ट करायचा झाला तर ती आहे म्हणजे शिस्तबद्ध राहणे. कुठल्याही माणसासाठी म्हणतात ना की पुढे पोहोचण्याची ही गुरुकिल्ली आहे, तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊन पोचवते. म्हणजे तो गुण जो आहे तो तुम्हाला यशाच्या शिखरावर पोचवू शकतो. शिस्त बघा ना, महाराज प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांच्या शिस्तच होती. दुसरं काय, म्हणजे प्रथम पायरी शिस्त, त्याच्यानंतर मग बाकी इतर गोष्टी असं आहे. तर शिस्त जर लावली तर मग सक्सेस, शिस्त नसली तर मग सक्सेस नाही, यश नाहीच. मग त्याच्यामुळे मी तर लोकांना हेच सांगेन की त्यांचा जर कुठला गुण तुम्हाला अडॉप्ट करायचा झाला तर तो आहे शिस्त. जर शिस्त नाही तर काहीच नाही. मला सांगा, तुमच्या आयुष्यातलं ध्येय काय आहे? अभिनेता होऊन, म्हणजे म्हणतात ना,
अभिनय करत करत हे जग सोडून जाणे. म्हणजे अभिनयच करायचा आहे. आणि मी तर आता असा विचार करतोय की खूपच लवकर मी बघा म्हणजे कसं आहे, एक आतमधून एक असतं की बाबा मला अभिनय करायचा आहे. डबिंग माझ्या इतक्या चालू आहेत की त्या सोडू नाही शकत, किंवा जरी वेळ काढून त्याच्यातून ॲक्टिंगमध्ये जर करायचं झालं तर दोन्ही दगडांवरती पाऊल ठेवता येणार नाही. मी माझ्या पद्धतीने एक असा विचार केला की सचिन, जर तुला अभिनय करायचा आहे ठीक आहे, मी शॉर्ट फिल्म्स बनवेन, माझी एक टीम तयार करेन, माझे मित्र आहेत, सगळेच मित्र आहेत ना माझे, कोणी कॅमेरामॅन आहे, कोणी एडिटर आहे, कोणी म्युझिक देणारा आहे, त्यांच्यातर्फे मग सिंगर्स पण आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत आणि ॲक्टर्स पण मला मिळतीलच. तर अशी एक शॉर्ट फिल्म जी काही सामाजिक संदेशसुद्धा देऊ शकते, तर तशा बनवून मी आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित करेन. कारण की आजकाल तर सगळं ओपनच आहे. यूट्यूब एवढं फ्री चॅनल जे आहे, म्हणजे असा प्लॅटफॉर्म, जेव्हा आम्ही ॲक्टिंगमध्ये स्ट्रगल करत होतो 2008-09च्या वेळेला, तर त्यावेळी तर ह्या गोष्टी अवेलेबलच नव्हत्या. यूट्यूब वगैरे ह्या गोष्टी काही माहीतच नव्हत्या, किंवा आल्या असतील तरी खूप कमी लोकांना माहीत असतील. आता तर त्याचं जाळं पसरलं आहे. यूट्यूब आहे, अजून इतर बरेच असे ॲप्स आहेत की त्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही आपले जे पिक्चर्स आहेत बनवलेले ते रिलीज करू शकता. मग माझं फ्युचरचं ध्येय हेच आहे की डबिंग तर करायचीच करायची, त्यासोबत ॲक्टिंग करत करत हे आयुष्य आपलं अशा प्रकारे घालवायचं. KGFचा किंवा KGF 2चा एखादा छान असा डायलॉग तुम्ही आपल्या ऑडियन्ससाठी घेऊ शकता का? साताऱ्यातल्या माणसांसाठी घेऊ शकता का? अच्छा, चला सातारकरांसाठी KGF 1चा जो इस दुनिया में सबसे बड़ा योद्धा माँ होती है, तो आपण सगळा घेऊया. 8 जूते पॉलिश करने पर मुझे 1 पाव मिलता था. थाली से ज्यादा गिरा कर खाने वालों के बीच मिट्टी पर गिरे पाव के लिए जब तुम इतना तरस रही हो, तो तुम्हारी मजबूरी मैं समझ सकता हूँ. स्वार्थ के पीछे भागने वाली ये दुनिया किसी के लिए नहीं रुकती, हमें खुद रोकना पड़ता है. इन लोगों के बारे में मत सोचो, कोई तुमसे ज्यादा ताकतवर नहीं. इस दुनिया में सबसे बड़ा योद्धा माँ होती है. वा, छान सर. धन्यवाद. KGF 2 मध्ये सुद्धा बरेच डायलॉग्स आहेत. मेन नाही तसे तर. अच्छा हां, चला व्हायलन्सवाला आपण एक करूया. व्हायलन्स व्हायलन्स व्हायलन्स, आय डोंट लाईक इट, आय अवॉइड, बट व्हायलन्स लाईक्स मी, आय कांट अवॉइड. वा. बरेच डायलॉग्स आहेत KGFचे. सगळे डायलॉग्स तर त्या म्हणजे म्हणतात ना त्या कॅरेक्टरचे फेमसच झालेले आहेत. अजून एक डायलॉग मला सांगावं असं वाटतो. मेरी दोस्ती लायक कोई यार नहीं, मेरी दुश्मनी झेल सके ऐसी तलवार नहीं, बिजनेस करेंगे, ऑफर क्लोजेस सून. सांगायला गेलं तर बरंच काही आहे त्या पिक्चरविषयी. हां, तर या स्वराज टॉक्स पॉडकास्टवरती तुम्हाला येऊन कसं वाटलं? आणि खूप छान वाटलं साळुंके साहेब, आणि तुम्ही खूप छान करत आहात हे. स्वराज टॉक्सद्वारे तुम्ही सातारकरांपर्यंत तुम्ही पोहोचत आहात, आणि मला पूर्ण खात्री आहे की आपला सातारा जिल्हा या स्वराज टॉक्स शोसाठी भरभरून प्रतिसाद देईल, भरभरून सबस्क्रिप्शन तुम्हाला या गोष्टीसाठी मिळेल, आणि तुमचं चॅनल हे ह्या स्वराज टॉक्सच्या माध्यमातून खूप पुढे जाणार आहे. हा मला पूर्णपणे कॉन्फिडन्स आहे. थँक्यू 100%. थँक्यू. असंच करत राहा, आणि आम्ही पण म्हणजे काय म्हणतात, म्हणजे आमचा तुम्हाला फुल सपोर्ट आहे. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. नक्कीच, थँक्यू. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला हा पॉडकास्ट? आपले आजचे गेस्ट सचिन गोळे यांनी स्वतःच्या लाईफची जर्नी सांगितली. तर त्या जर्नीमधून बरंच काही मुलांना शिकायला मिळालं, आणि ते शिकणं तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. कारण एखादा इंडस्ट्रीमध्ये, या डबिंग इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी मुलं खूप स्ट्रगल करतात, आणि अशा सुपरस्टारकडून जर तुम्ही शिकणार तर तुम्हाला खूप फायदा मिळेल. तर हा पॉडकास्ट नक्की बघा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, थंबनेल बटन दाबा. थँक्यू, धन्यवाद. आणि एवढं सांगून मी माझा पॉडकास्ट आजचा एपिसोड थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.